मराठी भाषेला आणि साहित्याला आणखी पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची गरज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली। मुंबईत प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्य मंदिरात अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस आणि अभिजात मराठी भाषा सप्ताहाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते। मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी होत असलेले प्रयत्न अनेक अर्थानं महत्त्वाचे आहेत असं ते म्हणाले। व्यवस्थेअनुरूप भाषा बदलली नाही तर ती भाषा व्यवहारातून जाण्याची भीती असते, त्यामुळे व्यवहार कुशल भाषा असणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे असं ते म्हणाले। भाषा ही संस्कृतीला जिवंत ठेवते। भाषिक विविधतेमुळे आपल्या देशात एकात्मता कायम राहिली आहे, त्यामुळे स्वभाषा आणि मातृभाषेप्रमाणे इतर भाषा देखील जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं सांगत आज डिजिटल युगामध्ये भाषेची बंधनं तुटून पडत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। मराठी माणसानं जोपासलेली साहित्याची आवड पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे मराठी भाषा सातत्यानं समृद्ध होत राहिली। मराठी भाषा काळही अभिजात होता, आजही आहे आणि उद्याही राहील असं मुख्यमंत्री म्हणाले। जगातील 10वी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा ही मराठी आहे। देशातल्या एकूण ग्रंथालयांपैकी 25% ग्रंथालयं महाराष्ट्रात आहेत। मराठी भाषेत होणारी साहित्य संमेलनं ही मराठी भाषेची वेगळी ओळख आहे। मराठी भाषेत 200हून अधिक साहित्य संमेलनं होतात। या साहित्य संमेलनांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या पुस्तकांची विक्री होते। तसंच विविध बोलींना व्यासपीठ उपलब्ध करून देणारी मराठी एकमेव भाषा आहे। हे मराठी भाषेचं वेगळेपण आहे असं ते म्हणाले। मराठी भाषेसाठी सर्व ते केलं जाईल। मराठी भाषेसाठी स्रोतांची कमतरता कधीही भासू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली। याचवेळी विशेष टपाल तिकीट आणि विशेष आवरणाचं अनावरण, विविध ग्रंथांचं, पुस्तकांचं आणि विशेष अंकांचं प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी अभिजात मराठी हा OTT मंच देखील सुरू करण्यात आला। आजपासून 9 ऑक्टोबरपर्यंत अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे।